श्री स्वामी समर्थ. स्वामींची आपल्यावर कृपा व्हावी, आपल्या दुःख संकटातून स्वामींनी आपल्याला बाहेर काढावं असे अनेकांना वाटते. त्यामुळे स्वामींना प्रसन्न करण्यासाठी नेमकं काय करावं, काय नाही, कोणती पूजा करावी, कोणता पाठ वाचावा, कोणतं पारायण करावं, भक्ती कशी असावी, स्वामींची उपासना कशी करावी, स्वामींची उपासना करणे सोपं आहे का, असे अनेक प्रश्न अनेकजण विचारतात. पण तुम्ही स्वतःला कधी विचारता का, आपण स्वामींना आवडू का, आपल्याला पाहून स्वामींना क्रोध तर येणार नाही, असे प्रश्न स्वतःला कधी विचारता का? नाही ना? एक सांगू, स्वामींसमोर फक्त उभे राहा, बस. स्वामी सगळं देतात. तुम्ही जसे आहात, आचाराने, विचाराने, स्वभावाने जसे पण असाल तसेच उभे राहा आणि खरंच स्वतःला विचारा, माझी स्वामींसमोर उभं राहण्याची लायकी आहे का? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमचं मन देईल. स्वामींची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपण काय केलं? आपण स्वतःशी, आपल्या सगळ्या सोयऱ्यांशी, आपल्या आप्तस्वकीयांशी, आपल्या शेजाऱ्यांशी, आपल्या निष्ठेशी प्रामाणिक आहोत का? खरंच आपली स्वामींसमोर उभं राहण्याची हिंमत आहे का? आपण कोणत्या तोंडाने स्वामींना आपल्याला संकटातून, दुःखातून बाहेर काढा असं म्हणत आहोत? की खरंच स्वामींसमोर उभं राहायला आपल्यात परिवर्तनाची गरज आहे, आपल्याला बदलायचं आहे, हा आधी स्वतःला प्रश्न विचारून विचार करा. कारण स्वामी भेदभाव करत नाहीत आणि स्वतः योग्यता तपासून पाहतात आणि मगच जे द्यायचं ते देतात. मी तुम्हाला एक कथा सांगतो, बघा त्यातून तुम्ही काय बोध घेऊ शकता. चैतन्यपूर नावाची एक नगरी होती. त्यात विद्याधर नावाचा राजा राज्य करत होता. राजा आपल्या जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवणारा, प्रामाणिक, सत्यवचनी आणि निष्ठावान होता. पण त्या राजाला कोणतीही संतती नव्हती, त्यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा. आपल्यानंतर या राज्याला, आपल्या प्रजेला कोण सांभाळेल? आणि जर सांभाळणारा योग्य नसला तर, जनतेची फसवणूक करणारा असला तर? या विचाराने तो खूप चिंतेत होता. एक दिवस त्याच्या मंत्र्याने त्याला सल्ला दिला, हे राजन, आपण जर आपल्या जनतेतूनच एखादा प्रामाणिक, सत्यनिष्ठ असा व्यक्ती शोधून त्याला राज्य सोपवले तर? पण असा व्यक्ती शोधायचा कसा, असा प्रश्न राजाने केल्यावर मंत्र्याने राजाला एक युक्ती सांगितली आणि राजा खुश होऊन मान डोलू लागला. दुसऱ्या दिवशी राजाने आपल्या नगरीमध्ये दवंडी पिटवायला माणसे पाठवली की राजदरबारात नानाविध सुंदर आणि मोहक फुलांचे बीज ठेवले आहेत. जनतेने ते घेऊन जावे आणि ते आपल्या घरी कुंडीत लावून त्याचे झाड बनवून त्याला फुले आल्यानंतर सर्वांनी एका दिवशी राजदरबारात आणून द्यावे. ज्या व्यक्तीच्या फुलांना सगळ्यात मोहक गंध येईल त्या व्यक्तीला या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून निवडले जाईल. अशी दवंडी ऐकून जनतेत हल्लखल्लोळ निर्माण झाला आणि राज्यातला प्रत्येक जण दरबारात जाऊन फुलांचे बीज घेऊन येऊ लागला आणि आपापल्या परीने बियांचे संगोपन करून रोपटे वाढवू लागला. यावर 1-2 महिने उलटल्यानंतर राजाने दवंडी दिली की प्रत्येकाने आपले रोपटे राजदरबाराच्या बाहेरच्या प्रांगणात आणून ठेवावे. उद्या राजा सर्व फुलझाडे स्वतः निरखून बघेल आणि उद्याच आपला उत्तराधिकारी घोषित करेल. सर्वांना परत आनंद झाला आणि सर्वांनी आपापली रोपटे सुंदर सुंदर फुलांनी सजलेल्या आपल्या कुंड्या राजदरबाराच्या प्रांगणात आणून ठेवल्या. राजाचे आगमन झाल्यानंतर राजा प्रत्येक झाडाला बघू लागला, त्याचा सुगंध घेऊ लागला. त्या सुगंधाने त्याचे मन पुलकित झाले. बघता बघता तो एका कुंडीपाशी आला. त्यात एकही झाड नव्हते, फक्त माती, पाणी घातलेली. राजाने स्मित हास्य करत मातीचा सुगंध घेतला आणि बाकी झाडे बघू लागला. सर्व फुलांची झाडे बघून झाल्यानंतर राजा आपल्या आसनाजवळ जाऊन उभा राहिला. पूर्ण जनता राजाकडे बघत होती. राजा बोलू लागला, मी आपला उत्तराधिकारी निवडला आहे. त्याची घोषणा करण्याआधी मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. या प्रदर्शनीमध्ये फक्त माती असलेली कुंडी कोणी आणली त्याने माझ्यासमोर यावे. ती कुंडी एका तरुण मुलाची होती, जो एक शेतकऱ्याचा मुलगा होता. पण त्याचे आईवडील त्याच्या लहानपणीच देवाघरी निघून गेले होते. आपल्या चुलत्याकडे हाल अपेक्षा सहन करत लहानाचा मोठा झाला होता. राजाची आज्ञा ऐकून तो मुलगा घाबरला, पण लोकांनी त्याला राजासमोर उपस्थित केले. तो घाबरत होता. तोच राजा म्हणाला, बाळा घाबरू नको, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तू कोणतेही फुलझाड न आणता फक्त माती टाकून कुंडी का आणली? तो मुलगा खाली मान घालून बोलू लागला, महाराज मला माफ करा. राजदरबारातून जे बीज नेले होते ते भाजलेले होते. भाजलेल्या बियात अंकुर फुटू शकत नाही. तुमची आज्ञा होती की राजदरबारातून नेलेल्या बियांचे रोपटे आणायचे, पण महाराज या कुंडीत रोपटे उगवणारच नाही. बिया तुमच्याकडून नेल्या होत्या म्हणून बियांसहित कुंडी येथे आणली. त्याचा प्रामाणिकपणा बघून राजाने आपला उत्तराधिकारी निवडला. राजाला माहिती होतं की त्या बिया भाजलेल्या होत्या, त्यातून रोपटे उगवू शकत नाही. लालसेपोटी जनतेने स्वतःच्या बिया टाकून रंगरंगोटी करून कुंड्या आणल्या होत्या. पण देवाला तुमची चमकदमक, रंगरंगोटी नाही आवडत. आवडतो तुमचा प्रामाणिकपणा, आवडतो तुमच्यातला सत्यपणा. तुम्ही देवाला काहीही द्या हो, पण स्वामी मनाने आणि विचाराने स्वच्छ असलेल्यांच्या सोबत असतात.
स्वामींना गरज नाही तुमच्याकडून काही घ्यायची. म्हणून स्वामींना हात जोडताना स्वतःला विचारा, तुम्ही स्वामींसमोर उभे राहू शकता का? त्यांच्या डोळ्यात बघू शकता का? ज्या दिवशी तुमचं मन तुम्हाला हो म्हणेल त्या दिवसापासून स्वामी तुमच्या सोबत असतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.